Okay, illustration number 26. ओके, प्रॉब्लेम बघा. ऍक्च्युली फर्म अंडर रायटिंगचा प्रॉब्लेम आहे, बेनिफिट गिव्हन वाला प्रॉब्लेम आहे. आणि यातले काही शेअर्स आहेत ते डिरेक्टर्सनी टेकन ओव्हर केले किंवा डिरेक्टर्सनी घेतलेले आहेत आणि रिमेनिंग शेअर्स ऍक्च्युली पब्लिक इश्यू केलेला आहे. ओके, मी प्रॉब्लेम रीड करतोय बघा. जैन जैन हिंद लिमिटेड resolved to issue 1,60,000 equity shares of ₹100 each at 20% premium. ओके, म्हणजे शेअर्स कितीला इश्यू झाला असेल, 100 प्लस 20%, म्हणजे 120 रुपीजला शेअर्स इश्यू होईल. ओके, आउट ऑफ विच 50% शेअर्स वर टेकन बाय द डिरेक्टर्स. ओके, म्हणजे डिरेक्टरने 50% टेकन केलेले आहेत, म्हणजे 1,60,000च्या 50%, म्हणजे त्याने किती घेतलेले असणार आहेत, 1,80,000 शेअर्स, सॉरी 80,000 शेअर्स डिरेक्टर्सने टेकन ओव्हर केलेले आहेत, म्हणजे डिरेक्टर्स ऍक्च्युली परचेस करणार आहे. रिमेनिंग शेअर्स वर इश्यू टू द पब्लिक. रिमेनिंग शेअर्स म्हणजे 80,000 शेअर्सचा पब्लिक इश्यू होणार आहे म्हणजे. ओके, द एंटायर इश्यू वॉज अंडर रिटर्न ॲज फॉलोज. आता एंटायर इश्यू म्हणजे किती, जो रिमेनिंग वाला जो शेअर्स आहेत ते, कारण डिरेक्टर्स वाले काय अंडर रिटर्न करण्याची गरज नाही, कारण डिरेक्टर्स ते परचेस करणार आहेत. ओके, त्यामुळे 1,60,000 मधले 80,000 शेअर्स डिरेक्टर्स ऍक्च्युली परचेस करणार आहेत आणि रिमेनिंग 80,000 पब्लिक इश्यू होणार आहे. म्हणजे 80,000 शेअर्स ऍक्च्युली आपल्याला अंडर रायटिंग्स होणार आहेत. ओके, अँड दॅट अंडर रायटिंग हॅज टेकन, देर आर 3 underwriters actually. First one is A. He has taken the responsibility of 40,000 shares, and out of the 40,000 shares, firm underwriting 8,000 shares. ओके, म्हणजे 40,000 मधले फॉर्म अंडर रायटिंग 8,000 शेअर्स आहेत, रिमेनिंग 32,000 ऍक्च्युली रिमेनिंग शेअर्स आहेत. ओके, नेक्स्ट बी चे आहेत 24,000 शेअर्स. ओके, फॉर्म अंडर रायटिंग 4,000 शेअर्स. सी चे 16,000 शेअर्स, फॉर्म अंडर रायटिंग आहे 4,000 शेअर्स. ओके, म्हणजे टोटल कधी तुम्ही फाइंड आउट केलं, देन यू विल फाइंड 40,000, 24,000, 16,000. These are the 80,000 shares. That means here the full underwriting is there. Okay, full underwriting. Entire issue was underwritten by A, B, and C. Okay. Applications were received for 72,000 shares. म्हणजे total subscription is equal to 72,000 shares, in which the mark application, including form underwriting, were as follows. Okay, these 72,000 shares include form underwriting and mark application. ओके, म्हणजे हे इन्क्लुडिंग आहेत सर्व, मार्क ऍप्लिकेशन सुद्धा आणि फॉर्म अंडर रायटिंग सुद्धा इन्क्लुडिंग आहेत. आपल्याला अनमार्क ऍप्लिकेशन कॅल्क्युलेट करताना वी नीड टू डिडक्ट द अनमार्क सॉरी फॉर्म अंडर रायटिंग फॉर कॅल्क्युलेटिंग अनमार्क ऍप्लिकेशन. ओके, आणि बेनिफिट गिवन वाला ऍक्च्युली प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपल्याला फॉर्म अंडर रायटिंग सॉरी अनमार्क ऍप्लिकेशन फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय असेल. ओके, द फॉर्म्युला विल बी टोटल सबस्क्रिप्शन एक्सक्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग मायनस मार्क ऍप्लिकेशन. हा आपला फॉर्म्युला असणार आहे अनमार्क ऍप्लिकेशन फाइंड आउट करण्यासाठी, मायनस मार्क ऍप्लिकेशन एक्सक्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग. ओके, तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला अनमार्क ऍप्लिकेशन फाइंड आउट करायचे. तर त्यातले 72,000 आहेत, त्या 72,000 मधून आपल्याला फॉर्म अंडर रायटिंग आपल्याला मायनस करायला लागतील आणि मार्क ऍप्लिकेशन मधून सुद्धा आपल्याला फॉर्म अंडर रायटिंग मायनस करायला लागतील. रिमेनिंग जे शेअर्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट होतील अनमार्क ऍप्लिकेशन. ओके, हे आहेत ऍक्च्युली मार्क ऍप्लिकेशन आहेत. ओके, next determine the liability of all the underwriter of the benefit of the firm underwriting. ये थोड़ी सी मिस्टेक येते actually. Determine the liability of all the underwriting, full stop. The benefit of firm underwriting is given to the individual underwriter, and also calculate the commission of each underwriter as per the Companies Act. ओके, कमिशन आपल्याला फाइंड आउट करायचं ऍज पर द कंपनीज ऍक्ट. आणि हे काय आहेत ऍक्च्युली इक्विटी शेअर्स आहेत. मग ऍज पर कंपनीज ऍक्ट इक्विटी शेअर्सवरती किती मॅक्झिमम कमिशन दिलं जाऊ शकतं. Okay, that commission percentage is 5% na? For equity share it is 5%, and for debentures and preference share it is 2.5%. Okay, so we need to calculate commission as well at 5% on equity shares. Okay, फर्स्ट आपण स्टार्ट करू ऍक्च्युली प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. फर्स्ट आपल्याला चार्ट प्रिपेअर करायला लागेल इन द बुक्स ऑफ कोणाच्या बुक मध्ये आपण एंट्री करतोय, जैन हिंद लिमिटेड. ओके, इन द बुक्स ऑफ जैन हिंद लिमिटेड आपल्याला फर्स्ट आपल्याला काय प्रिपेअर करायला लागतं, स्टेटमेंट showing
the underwriter's liability. Underwriter's liability. ओके, स्टेटमेंट शोइंग अंडररायटिंग लायबिलिटी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला चार्ट आपल्याला प्रिपेअर करायला लागतो. फर्स्ट कॉलम असतो पर्टिक्युलर, नेक्स्ट कॉलम असतो बेसिस. ओके, नेक्स्ट कॉलम अंडररायटर्सचे जेवढे आहेत तेवढे कॉलम असतील ए बी सी. ओके, आपल्याला कॉलम आपल्याला प्रिपेअर करावे लागतात. मी नेक्स्ट एक ॲडिशनल कॉलम प्रिपेअर करतोय. इट इज नॉट कंपल्सरी बट यू कॅन प्रिपेअर इट ॲक्च्युअली इफ यू want actually total column, so that you will verify, you are able to verify the things what you are calculating. ओके, तर आपण एक मी टोटलचा सुद्धा कॉलम प्रिपेअर करते, कारण की इथे ऍक्च्युली टोटल करायला एक्सेल मध्ये थोडंसं इझी जातं, म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही ऍक्च्युली. ओके, नेक्स्ट आपला फर्स्ट आपल्या चार्ट नुसार आपला फर्स्ट काय आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला लागेल. क्रॉस लायबिलिटी. ओके, फर्स्ट आपण ग्रॉस लायबिलिटी आपण मेन्शन करणार आहोत ना. ओके, ग्रॉस लायबिलिटी. आता त्याचा रेशो आपल्याला ग्रॉस लायबिलिटी डायरेक्टली आपल्याला प्रोव्हाइड केलेलं, सेपरेट त्यांनी प्रोव्हाइड केले. ए 40,000 आहे. ओके, बी आहे 24,000 शेअर्स अँड सी 16,000 शेअर्स. ओके, टोटलच्या कॉलम मध्ये मी फक्त टोटल फाइंड आउट करतोय. समचा फॉर्म्युला यूज करून 80,000 शेअर्स आहेत. ओके, टोटल आपलं अंडर रायटर्स 80,000 शेअर्स आहेत अंडर रायटिंग. ओके, फुल अंडर रायटिंग आहे आणि टोटल 80,000 शेअर्स आहेत. ओके, मग त्याचा आपण रेशो इथे मेन्शन करायचा. रेशो किती येईल. 4:2 नाही येणार आहे. कॉमन 3 0 कट केले तर 40:24:16:80. ओके, अजून आपण रेशो आपण फाइंड आउट करू शकतो. कितीने डिवाइड होईल. सॉरी 80 ने 80 टोटल आहे ऍक्च्युअली. 40:24:16. मला वाटतं रेशो येईल 5:48 5:15 आणि 8:16 5:3:2. ओके, ग्रॉस लायबिलिटी आपली फाइंड आउट होईल. 5:3:2 रेशो येईल. त्या बेसिस मध्ये आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, 5:3:2. नेक्स्ट आपल्या फॉर्म्युलानुसार आपल्याला काय करावं लागेल. ओके, ग्रॉस लायबिलिटी नंतर आपण लेस काय करणार आहोत. लेस मार्क ऍप्लिकेशन. ओके, लेस मार्क ऍप्लिकेशन आपल्याला लेस करायचे. मार्क ऍप्लिकेशन आपल्याला ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. लेस मार्क ऍप्लिकेशन. ओके, मार्क ऍप्लिकेशन लेस होतील. त्याच्यासाठी आपल्याला लेस करण्यासाठी आपल्याला बेसिस काय आपण यूज करणार आहोत. ऍक्च्युअल जे आपल्या प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केले ते आपण डायरेक्ट आपण मेन्शन करणार आहोत इथे. ऍक्च्युअल मध्ये किती आहेत मार्क ऍप्लिकेशन. 28,000, 11,200. ओके, 28,000, 11,200 आणि लास्ट आहे 12,800. ओके, त्याची टोटल इथे फाइंड आउट करतोय. 52,000 मार्क ऍप्लिकेशन आहेत. ओके, आपल्याला बॅलन्स उरेल त्याला आपण काय नाही आवडणार. बॅलन्सच आपण मेन्शन करणार आहोत. मायनस करून घ्या बॅलन्स किती येतात ते. 40 - 28,000. ओके, ते आपण बॅलन्स आपण फाइंड आउट करून घेणार आहोत. ओके, या तिघांची टोटल करून बघा 28,000 येते. नेक्स्ट आपल्याला पुन्हा काय करायला लागणार आहे. लेस अनमार्क ऍप्लिकेशन. लेस अनमार्क ऍप्लिकेशन. अनमार्क ऍप्लिकेशनला आपल्याला फॉर्म्युला काय असणार आहे. ग्रॉस लायबिलिटी आपला बेसिस आपला असणार आहे. ग्रॉस लायबिलिटीचा आपल्याला बेसिस आपल्याला यूज करायला लागेल अनमार्क ऍप्लिकेशनसाठी. आता अनमार्क ऍप्लिकेशन इथे मी बाजूला फाइंड आउट करून घेतो. अनमार्क ऍप्लिकेशन. ओके, अनमार्क ऍप्लिकेशन फाइंड आउट करण्यासाठी बेनिफिट गिवन वाला आपला फॉर्म्युला यूज करायला लागेल. ओके, अनमार्क ऍप्लिकेशन साठी आपला बेनिफिट गिवन वाला आपला फॉर्म्युला यूज करायला लागेल. तर बेनिफिट गिवन वाला फॉर्म्युला काय. टोटल सबस्क्रिप्शन
ओके, टोटल सबस्क्रिप्शन किती आहे? प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेत, पण ते एक्सक्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग आपल्याला मेन्शन करायचे. टोटल सबस्क्रिप्शन आहे 72,000. ओके, पण एक्सक्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग, फॉर्म अंडर रायटिंग ची टोटल करा. 8,000, 4,000, 4,000, 16,000 येतात. मग 72,000 मायनस 16,000. ओके, टोटल सबस्क्रिप्शन आपली इथे मेन्शन होतील 72,000 मायनस 16,000. फॉर्म अंडर रायटिंग मायनस केले 56,000. आणि फॉर्म्युला काय पुढे? लेस मार्क ऍप्लिकेशन. ओके, फॉर्म्युला लेस मार्क ऍप्लिकेशन. ओके, मार्क ऍप्लिकेशन ते सुद्धा एक्सक्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग फाइंड आउट करा. मार्क ऍप्लिकेशनची आपण टोटली बघा इथे आपण फाइंड आउट केलेली आहे. किती? 52,000 आहे. मार्क ऍप्लिकेशनची टोटल 52,000 आहे, पण त्याच्यामधून फॉर्म अंडर रायटिंग मायनस करा. फॉर्म अंडर रायटिंग किती आहे? 16,000 फॉर्म अंडर रायटिंग आहेत, म्हणून 52,000 मायनस 16,000. ओके, म्हणजे 36,000 मायनस होऊन आपल्याला इथे फाइंड आउट होईल. अनमार्क ऍप्लिकेशन आपल्याला फाइंड आउट होतील. ओके, दिस इज अनमार्क ऍप्लिकेशन, मायनस करून फाइंड आउट होतील 20,000. म्हणजे आपले 20,000 अनमार्क ऍप्लिकेशन आहेत. हे आता आपले फाइंड आउट झाले 20,000 अनमार्क ऍप्लिकेशन. ओके, ते आता आपल्याला इथे ग्रॉस लायबिलिटीच्या रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे 5:3:2. तर 20,000 5:3:2 रेशोमध्ये कधी डिस्ट्रीब्यूट केले तर डिवाइड बाय 10 केले तर 2,000 येतात. म्हणजे 10,000, 3 म्हणजे 6,000 आणि 2 म्हणजे 4,000. ओके, अशा पद्धतीने ते डिस्ट्रीब्यूट होतील. 10,000, 3,000, 2,000, सॉरी 10,000, 6,000, 4,000. ओके, हे आपले अनमार्क सर ऍप्लिकेशन. अनमार्क ऍप्लिकेशनचं रिटर्न सांगा ना, कसं कॅल्क्युलेट केलं ते. ओके, अनमार्क ऍप्लिकेशन साठी आपला फॉर्म्युला काय यूज करायचा आहे? ओके, टोटल सबस्क्रिप्शन एक्सक्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग लेस मार्क ऍप्लिकेशन एक्सक्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आपले टोटल सबस्क्रिप्शन फॉर्म्युलामध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले 72,000, पण हे इन्क्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग आहेत. बघा, ऍप्लिकेशन वर रिसिव्ड फॉर 72,000 शेअर इन विच द मार्क ऍप्लिकेशन इन्क्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग. ओके, म्हणजे हे जे सर्व जे दोन्ही गोष्टी जे दिले आहेत ना ते इन्क्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग आहे. त्यामुळे फॉर्म अंडर रायटिंग आपल्याला लेस करायचे. ओके, फॉर्म अंडर रायटिंग किती आहेत? 8,000, 4,000, 4,000. म्हणजे टोटल फॉर्म अंडर रायटिंग कधी तुम्ही फाइंड आउट केले तर 16,000 येत आहेत. ओके, पण दोन्ही वेळेस आपण इथे सुद्धा मायनस केलेले 16,000, म्हणजे 72,000 टोटल सबस्क्रिप्शन होते, त्यातून 16,000 मायनस केले. रिमेनिंग किती उरले? 56,000. ओके, लेस मार्क ऍप्लिकेशन, मार्क ऍप्लिकेशनची सुद्धा टोटल केली. ह्या तिघांची कधी तुम्ही टोटल केली तर इथे आपण ऑलरेडी फाइंड आउट केली आहे तिघांची टोटल किती आहे? 52,000 मार्क ऍप्लिकेशन. ओके, तर 52,000 मायनस 16,000, कारण की मार्क ऍप्लिकेशन सुद्धा एक्सक्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग. आपला फॉर्म्युला जरा कन्फर्म करा. बेनिफिट गिवन वाला टोटल सबस्क्रिप्शन एक्सक्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग लेस मार्क ऍप्लिकेशन एक्सक्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग. ओके, त्यामुळे एक्सक्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग आहेत म्हणून 16,000 72,000 मधून पण मायनस केले आणि 52,000 मधून सुद्धा मायनस केले 16,000. हा कसा आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे अशा पद्धतीने हे मेन्शन केलेलं आहे 72,000 मायनस 16,000. ओके, हे आपण इथे मेन्शन केलेलं आहे. 36,000 सुद्धा कॅल्क्युलेट करताना 52,000 मायनस 16,000. मायनस 16,000 काय? फॉर्म अंडर रायटिंग आहे. हे आपण हा फॉर्म्युला यूज करून आपण हे मेन्शन केलेलं आहे. ओके, क्लिअर आहे. आणि मग आपण अनमार्क ऍप्लिकेशन आपण फाइंड आउट करू शकलो. 20,000 आपले अनमार्क ऍप्लिकेशन आले. हेच समजलं नव्हतं ना 20,000 कसे फाइंड आउट झाले ते? हो. ओके, समजलं ना? कारण आपला फॉर्म्युला तसा आहे टोटल सबस्क्रिप्शन एक्सक्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग. मग फॉर्म अंडर रायटिंग मायनस केले, टोटल सबस्क्रिप्शन होते 72,000. सेम मार्क ऍप्लिकेशन सुद्धा एक्सक्लुडिंग फॉर्म अंडर रायटिंग आहे. मग फॉर्म अंडर रायटिंग मायनस केले 16,000, रिमेनिंग उरले मार्क ऍप्लिकेशन. ओके, ते आपण त्यावरून आपण अनमार्क ऍप्लिकेशन फाइंड आउट केले 20,000 आले. ओके, मग ते 20,000 आपण डिस्ट्रीब्यूट केले 5:3:2 रेशो मध्ये. ओके, अनमार्क ऍप्लिकेशन. ओके, नेक्स्ट आपल्याला काय परत फाइंड आउट करायचं? बॅलन्स. आपल्याला बॅलन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. बॅलन्स फाइंड आउट करण्यासाठी मायनस करून घ्या. ओके, सर्व कधी प्लस मध्ये आले तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण मायनस मध्ये आले तर आपल्याला काय करावं लागेल? कधी ते कधी मायनस मध्ये कधी फाइंड आउट झाले मायनस मध्येच फाइंड आउट होतं ऍक्च्युली. बघा 800 मायनस मध्ये फाइंड आउट झालेले आहे. ओके, तर आपल्याला पुन्हा काय करायला लागेल आता? लेस एक्सेस ऑफ सी ऍडजस्टेड एक्सेस ऑफ सी ऍडजस्टेड. ओके, एक्सेस ऑफ सी ऍडजस्टेड, आणि ती ग्रॉस लायबिलिटीच्याच रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करतो ते एक्सेस ऑफ सी. म्हणजे आता इथे येणार ऍक्च्युली 5:3:2 येणार नाही ऍक्च्युली.
ओके 5:3 मध्ये डिस्ट्रीब्यूट होईल ऍक्च्युली. इथे 800 ॲज इट इज मेन्शन होतील. ओके आणि इथे सर्व लेस होतील ऍक्च्युली. 2000 मधून 800 डिस्ट्रीब्यूट करा 5:3 म्हणजे इथे 500 येतील आणि इथे 300 येतील. ओके अशा पद्धतीने ते डिस्ट्रीब्यूट होतील. ओके ऍक्च्युली हे लेस मध्ये मेन्शन करूया आपण. आधी वरती ऍक्च्युली लेस मध्ये नाही मेन्शन केले. ठीक आहे हे सुद्धा लेस मध्ये मेन्शन करूया. 800 प्लस मध्ये राहतील आणि इथे ऍक्च्युली 0 येतील ऍक्च्युली. ओके आपल्याला इथे आता फाइंड आउट होईल नेट लायबिलिटी. आपल्याला नेट लायबिलिटी फाइंड आउट होईल कारण हे सर्व आता प्लस मध्ये येतील. ओके 1500 येतील. ओके इथे 0 येतील आणि इथे आपल्याला टोटल होईल ओके 8000च राहील ऍक्च्युली. ही नेट लायबिलिटी तुमची फाइंड आउट झाली. हे 0 आलेले आहेत. ओके दोघांचे आणि प्लस मध्ये आलेले आहेत. आता इथे पुन्हा आपल्याला काय करायला लागेल फॉर्म्युलानुसार ऍड फॉर्म अंडर रायटिंग. ओके ऍड फॉर्म अंडर रायटिंग. फॉर्म अंडर रायटिंग आपण काय मेन्शन करणार आहोत ऍक्च्युअल आहे ते आपण मेन्शन करणार आहोत फॉर्म अंडर रायटिंग ॲज इट इज. किती आहेत फॉर्म अंडर रायटिंग आपल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले 8000 4000 4000. ओके 8000 4000 4000. ओके टोटल फॉर्म अंडर रायटिंग होतील 16000. ओके आणि इथे आपलं फायनल आपली फाइंड आउट होईल टोटल लायबिलिटी. ओके टोटल लायबिलिटी आपली फाइंड आउट होईल. ऍड होतील सर्व. ओके टोटल लायबिलिटी आपली एवढी फायनल आहे. हे ऍक्च्युअली आपला आन्सर फाइंड आउट झालं फर्स्ट चार्टचा आन्सर. कोणाला कन्फ्युजन आहे टोटल लायबिलिटी फाइंड आउट करताना? नेक्स्ट आपण सेकंड आपण चार्ट आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके मी नेक्स्ट हीच लिंक सेम जॉईन करा. ओके आता ऍक्च्युली मीटिंग ऍक्च्युली क्लोज होईल. सेम लिंक ऍक्च्युली जॉईन करा पुन्हा. ओके एक आणि सेम लिंक जॉईन केल्यानंतर ना पुन्हा तुम्ही अटेंडन्स एंटर करा का पुन्हा तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल त्याच्यानंतर. ओके